मराठीत एक म्हण आहे, नकटीच्या लग्नाला 17 दिन। या म्हणीप्रमाणे पंतप्रधान आवास योजना अखेर 2026 मध्ये कार्यान्वित झाली आहे। यामध्ये हर्सुल येथे 504 फ्लॅट, 30 गाव येथे 1976 आणि 4680, पडेगाव येथे 672, सुंदरवाडी येथे 3280 असे एकूण 11120 घर तयार होणार आहे। यामधून 5000 घराची ड्रॉ पद्धतीने घर देण्यात आले। त्यामधून 3600 लोकांनी घर घेण्यास मंजुरी दिली आहे आणि 600 नागरिकांनी आपला नकार कळवलेला आहे आणि 400 असे आहेत ज्यांनी होकारही कळवला नाही आणि नकारही दिलेला नाही। यामध्ये ज्यांना घर मंजूर झाले आहे त्यांना घरची मूळ रकमेचे 10% रक्कम मनपाला जमा करावी लागेल। त्यानंतर मनपा तुम्हाला पत्र देईल आणि नंतर पुढे कर्ज व इतर महानगरपालिका जे ठरवेल त्याप्रमाणे कारवाई सुरू होईल। घराचं पूर्ण बांधकाम होण्यासाठी 2 ते 2.5 वर्ष लागतील अशी माहिती देण्यात आलेली आहे। यामध्ये आम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यालयामध्ये आलेल्या महिलांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला माहिती मिळाली नाही। कोणी सांगितलं तर मोबाईलवर पंतप्रधान घरकुल योजना असं काही दिलेलं नव्हतं। कोणी म्हणाले की आम्ही हातावर काम करणारे लोक आहोत, इथं आल्यामुळे आमची हजेरी बुडते आणि काम काही होत नाही, यामुळे आम्ही पोहोचलो नाही। मनपाने थोडा वेळ वाढून द्यावा अशी मागणी गवर्नमेंट ने जो है तो पंतप्रधान योजना के तहत घर देने का बोला है और ड्रॉ भी हुआ है, सब हुआ है, लेकिन वहाँ पर जो है तो अभी जो है तो उनसे पहले 6000 रुपए लिए गए, बाद में उनको बोल रहे हैं कि 10 तारीख के अंदर जो है तो आप 1 लाख रुपए जमा कराइए। इसके अंदर हमने जब इंटरव्यू लिया लोगों के तो किसी को कैंसर हुआ है, कोई बर्तन धोने वाले ऐसे गरीब लोग 1 लाख रुपए जमा नहीं कर सकते। इसके ऊपर क्या बोलना चाहेंगे आप? आप फेक कुल योजना के बारे में बोल रहे हैं ना? हाँ, प्रधानमंत्री फेक कुल योजना है, वो प्रधानमंत्री आवास योजना नहीं है, प्रधानमंत्री फेक कुल योजना है। प्रधानमंत्री फेक कुल योजना जो है तो पूरे मुल्क के अंदर लागू हो चुकी है, सब जगहों पे घर बन भी गए और लोगों को मिल भी गई है। मेरा और आपका शहर ऐसा है जहाँ पर जो तो प्रधानमंत्री से ज़्यादा मोहब्बत न डिपार्टमेंट को है, न डिविजनल कमिश्नर को है, न कलेक्टर को है, न किसी और पदाधिकारी को थी। अगर इनको प्रधानमंत्री से मोहब्बत होती तो जिस तरीके से पूरे मुल्क के अंदर सभी प्रधानमंत्री आवास योजना के लाभार्थियों को घर मिल गए तो उसी तरीके से औरंगाबाद में मिल जाते थे। औरंगाबाद के अंदर हमारे डिपार्टमेंट को बोलो, मुझे मेरे जो है तो पंतप्रधान से मोहब्बत है, मगर डिपार्टमेंट को मोहब्बत नहीं है, कमिश्नर को नहीं है, कलेक्टर साहब को नहीं है, इसलिए जो है तो ये घर बनने के लिए देरी हो रही है। और अभी भी मेरा कहना है कि 5 साल ये घर बनते नहीं। अभी जो 2 साल के अंदर जो है तो ये लोग सिर्फ प्रिंट लेवल तक आए, कहीं 1 स्लैब पड़ा, 10 तारीख तक 1 लाख रुपए जमा करना है। ये जो पैसे जमा करने की आप बात कर रहे हैं उसके ऊपर भी मैं आता हूँ। भैया देखिए, लकी ड्रॉ किया गया, लकी ड्रॉ के जरिए फला लोग चुन लिए गए कि इनको घर मिलने वाले हैं। अरे आप इनसे पैसे आज मांग रहे मगर वहाँ पे घर तैयार ही नहीं है तो पैसे क्या के लिए मांग रहे? आप बोल रहे कि मैं फर्स्ट लेवल का पैसा आप दे दीजिए 1-1 लाख रुपए, पैसा ले रहे क्यों आप जब घर ही तैयार नहीं है? मेरी मांग जो है तो डिपार्टमेंट से ये है कि भाई ये जो आप लाभार्थियों को घर देने वाले हैं पहले घर पूरा तैयार कर लो। एक बार घर तैयार हो जाएगा तो इनसे जो पैसे लेना है एक बार में लेके विषय खत्म कर देना, या फिर जो है तो इनको लोन के लिए टाइम दो। 1 लाख रुपए आप बोले लाभार्थी ने देना चाहिए, लाभार्थी को आप जो है तो पहले लोन लेने के लिए वक्त तो दो। जब उनको लोन ही नहीं मिलेगा तो आप पैसे देंगे कहाँ से? आज 1 लाख रुपए दे दो बोल रहे, मतलब कहीं ना कहीं प्रधानमंत्री आवास योजना नहीं है, प्रधानमंत्री फेक कुल योजना है। धन्यवाद सर। हे होते आपले अब मेरे पैर का ऑपरेशन पकड़ो, हो गया, मैं आ नहीं पकड़ो, पाई। पकड़ो। वो पकड़ो अब हो नहीं सकता, बोलते दोबारा कोशिश करो, अब कहाँ से करना? तुम्ही दाखवा तुमचं, त्याला चालू करा। काय म्हणतात म्हणणं काय तुमचं?
ते आम्हाला म्हणाले की तुमचं घराचं नाव आलं होतं, आम्ही तुम्हाला मेसेज केला होता. पण तो मेसेज आहे ना आम्ही बघितला, आमचा फोन डिस्प्लेचा केला होता, त्यामुळे आम्ही काल बघितला तो मेसेज आणि इथं आलो. तर ते म्हणा आता डेट गेली म्हणे त्याची 15 तारखेपर्यंत शेवटची तारीख होती. नाही मेसेज म्हणजे पीएम आवास योजना नाही काय पीएम असं? आवास योजना नव्हतं त्याच्यात, काहीच नव्हतं. काहीच नव्हतं त्याच्यामध्ये? तर आम्हाला कळलं पण नाही ना तो मेसेज कसा आहे. हा मेसेज होता तो दाखवा तुम्ही त्याला. त्यालाच ह्या मेसेजमध्ये कुठेही पीएम योजनेचं काही असं काही दिसत नाही. यांचं म्हणणं यासाठी यांचं जे आहे ते रिजेक्ट झालेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. आता सध्या तुम्ही त्यांना काय विचारलं, मग काय म्हणतात म्हणणं काय आता? ते म्हणतात पुढच्या वेळेस जेव्हा फॉर्म भरत जाईल ना त्यावेळेस पुढच्या वेळेस जेव्हा form भरायचा, हा. तेव्हा या. आम्ही तुमचा नंबर आमचा कुठे लागला होता? नंबर नाही भेटला. यादीमध्ये कुठे लागला नाही होता? बघितलं नाही तो. बघितला नव्हता का? नाही आता नाही बघितलं. आता ते म्हणजे रिजेक्ट झाल्यावर मग काय बघा ना, ओके. 6,000 आम्ही आमच्या गळ्यातलं नाही का सोनार मध्ये ठेवून हा, हा. 6,000 भरले. व्याजाने ठेवून का? हा हा. अच्छा. आता गरिबांसाठी पेपर कधी येणार आमच्या घरात? पेपर ते पेपर मध्ये जाणार पेपर. काय मागणी आता तुमची आता काय? आमची मागणी की डेट. मी पण 2 तर तुमचं वर्षापासून. नाव सांगा पाहिजे. माझं नाव कल्पना संतोष जाधव. तुम्ही कधी भरला होता फॉर्म? तर मी आजच्या 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी भरलेलं आहे. तर ते आता नाव आलं सारखं, ह्यो फॉर्म भरा, तो फॉर्म भरा, तो फॉर्म भरा. ठीक आहे सर, 15 तारीख लास्ट झाल्यानंतर आता म्हणे 1 अजून भरा, तुमची तारीख निघून गेली म्हणे आता फॉर्म भरण्याची. तुम्ही 15 तारखेला आलता जेव्हा 15 सांगितलं सर आता आम्ही कामधंदेवाले, आम्हाला माहिती पडलं तरच आम्ही फॉर्म भरणार, नाही पडल्यावर मग आम्ही काय करणार? सगळं झालेलं आहे. तिथं म्हणतात पेपरमध्ये दिलं होतं, मेसेज टाकला. तसंच म्हणते सर, प्रत्येक चक्राला तसंच म्हणतात, तुमची तारीख निघून गेली, तुमची तारीख निघून गेली, आता होणार नाही. कधी म्हणता होईल, कधी म्हणता नाही होणार, सारख्या चक्रा मारायला लावतात. नाही तर कुठं तुमचं फायनल कुठं झालं होतं घराचं? मी भावसिंगपुरा भीमनगर मध्ये नाही फॉर्म नाही भरलेला नाही, आहे. नाही. तुमचं चार लकी ड्रॉ मध्ये आलंय हो, तुमचं? लकी ड्रॉ मध्ये नाव आलं. कोणत्या एरियामध्ये आलतं? नाव आलं आणि परत ते कॅन्सल केलं त्यांनी. ते म्हणजे कॅन्सल झालं, मग परत फॉर्म भरायला लावला. परत मी कमीत कमी 8-10 वेळेस इथं चक्रा मारल्या नगरपालिकेला. पंतप्रधान आवास योजनेमध्ये ज्या महिलांचे, ज्या नागरिकांचे घर फायनल झाले होते त्यांना 15 तारीख शेवट होती का त्यांनी त्यांचं जे त्यांना ते मंजूर आहे यासाठी. परंतु आपण या माझ्यासोबत या महिला बघितल्या असेल, या महिला आज त्या मॅडमला तिथं भेटायला आल्या होत्या, ते अधिकारी आहेत त्यांना भेटायला आल्या होत्या. त्यांना या महिलांना सांगण्यात आलं की तुमचं नाव आता कट करण्यात आलेले आहेत. यांचं म्हणणं असं आहे का आम्हाला सूचना मिळालेली नाही. अधिकाऱ्याचं म्हणणं यांना असं बोलतो अधिकारी की बाबा तुम्हाला आम्ही पेपरमध्ये दिलेलं आहे, मोबाईलमध्ये दिलेलं आहे या सगळ्यामध्ये. परंतु या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे का आम्ही खूप गरीब लोक आहोत. कोणी म्हणतं माझं पाय तुटलेलं आहे, कोणी म्हणतं मी विधवा आहे, कोणी म्हणतं मी गरीब आहे. आम्ही 100 चक्रा मारल्या, 50 चक्रा मारल्या, प्रत्येक चक्राला 200 रुपये रिक्षाला द्यावे लागतात. रात्री संध्याकाळी 8-8 वाजेपर्यंत थांबले. अशा या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे. नेमकी ही योजना गरिबांसाठी आहे का कोणासाठी आहे हा प्रश्न निर्माण होतो. आपण पाहत राहा UCN TV न्यूज. धन्यवाद.